शिक्षकाच्या भूमिकेत आहेत। करण मात्रेसाठी 500 रुपयाचा इनाम आहे। आपण पाहतोय अष्टविनायक ट्रॅव्हलचे मालक अर्थात निवास पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय करण मात्रेला। तर सन्मान्य कांचन मात्रे अर्थात बंधू यांच्याकडून सलगच्या 5 षटकारांसाठी 500 रुपयाचा इनाम आलेला आहे। धन्यवाद। पुढच्या समालोचनासाठी मी विनंती करतोय प्रितेश पाटीलला। धन्यवाद। दोन्ही संघाला विनंती आपले आले। Yes, it is. Umpire says, let's play. Let's battle begin. ओमकार पाटील गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय। खऱ्या अर्थानं संघाचा कर्णधार आहे ओमकार पाटील। तो कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, समोर मात्र ऋषिकेश राऊत पाहायला मिळतोय। एक टेक्निकली साऊंड असा बॅट्समन लेदर क्रिकेट मध्ये ज्याने चांगल्या पद्धतीचं नाव कमावलंय आणि सध्याच्या कंडिशनला रायगड जिल्ह्याच्या लेदर क्रिकेट संघाचा कर्णधार तो आहे। तो पाहूया आता कशा पद्धतीने कामगिरी करेल। त्याच्या साथीला हितेश राऊत पाहायला मिळतोय, मापगावचा खेळाडू। मॅच कशा पद्धतीने होणार, टीव्हीएस बाईकची चावी सापडलेली आहे। जी कोणाची चावी असेल त्यांनी आपली ओळख पटवून ते चावी घेऊन जायचं आहे। पहिला चेंडू ओमकार पाटील याचा, पहिल्या चेंडूवरती फ्लिकचा फटका पाहायला मिळाला। चांगल्या पद्धतीने स्ट्रोक मात्र कन्वर्ट केले, तितकंच अफलातून क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकाने मात्र करून दाखवले। सिंगल घेतली, डबल घेतली आणि त्यानंतर आपण पाहतोय तिसरी धाव सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केली। दोन्ही खेळाडूंदरम्यान असलेलं कोऑर्डिनेशन आपण पाहिलं, समन्वय आपण पाहिलं, अगदी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला। ओमकार पाटील कारल्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे। तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने आपली कामगिरी साकारणार। हितेश राऊत सारखा एक दर्जेदार बॅट्समन पाहायला मिळतोय। यावेळी हितेच्या बॅटमधना फटका फसलाय, मिस टाइम। येस डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपला जातोय, शानदार झेल। हितेश राऊत गोल्डन डक वरती परतेल माघारी। महत्वपूर्ण अशी विकेट घेत असताना याच ओमकार पाटीलने पीएनपी ट्रॉफी मध्ये याच मैदानावरती 5 चेंडूंवरती 5 विकेट मिळवण्याचा करिश्मा केला होता। आणि तो एक वेगळा कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे, तो आत्मविश्वास त्याच्याकडे आहे आणि त्याच आत्मविश्वासाने तो मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। नवीन खेळाडू आपण पाहतोय शुभम मात्रे आता बॅटिंग करण्यासाठी येतोय। मान फ्रॉम किहीम संघाचा हा खेळाडू आपण जर पाहिलं तर ऋषिकेश राऊत आणि शुभम मात्रे दोन्ही खेळाडू एकाच गावातील आहेत। अर्थात किहीमचे हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात, पण समोर मात्र ओमकार पाटील आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिला मात्र आपण पाहतोय मैदानावरती चालू असताना पाहायला मिळते, जिथे ओमकार पाटीलने एक ब्रेक थ्रू म्हणून दिला आपल्या संघाला। ऑफ द सप्लायर्स मातोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र अजिंक्य बिल्डिंग्स अँड डेव्हलपर्स चोरणे संघ पाहायला मिळतोय।
चांगला चेंडू पाहायला मिळालाय. येथे मात्र आपण पाहतोय शुभमने ओळखलं चेंडू चांगला आहे, त्याला रिस्पेक्ट दिलाय, सन्मानजनक पद्धतीने हा चेंडू मात्र खेळून काढलाय. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट स्वरूपाची फलंदाजी मैदानावरती मात्र त्याच्याकडून पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ओमकार सुद्धा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं तो आता मात्र ट्रॅक वरती आलाय आणि आपल्या रंगात तो मात्र रंगत असताना पाहायला मिळतोय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळते. यावेळी मात्र शुभमने ठोकलाय चेंडूला. चेंडूवरती आपण पाहतोय फटका आलाय मोठा. कोणताही फिल्डर्स त्या रिजनला नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. यावेळी शुभमच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार चौकार. करत असताना त्याने मात्र चांगल्या पद्धतीने हा फटका मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला. इथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम टोला लागला होता. चेंडूवरती फटका प्रॉपर आणि चेंडू गाठ सीमारेषा. मोठा फटका येतोय. शुभम मात्र त्याच्या बॅटिंगचा आविष्कार मैदानावरती दाखवून देत असताना अगदी आपण पाहतोय ट्रॉफीला ज्या आकर्षक क्रिस्टलच्या ट्रॉफ्या आहेत ना त्याला अभिवादन करणारा आणि मानवंदन देणारा हा फटका होता. शुभम मात्र आपण पाहतो आता आक्रमक झालाय. चांगले फटके पाहिजे तो मात्र करतोय मैदानावरती. यावेळी अगदी सेन्सिबल क्रिकेट. त्याने पाहिलं चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे, त्यामुळे कुठेतरी खराब चेंडूचा समाचार, चांगल्या चेंडूंना सन्मान, या पद्धतीने फलंदाज शुभम मात्रे मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. एक षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 13 धावा. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय धावा येत असताना पाहायला मिळाल्या त्या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, अर्थात अजिंक्य बिल्डिंग्स अँड डेव्हलपर चोरुंडे, संघमालक नितीन अधिकारी. समोर आपण पाहतो अध्यक्ष प्लाझ्मा मातोळी अर्थात अमितजी नाईक याने पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर सेकंड आणि सेकंड ओव्हर मध्ये पाहूया कोणाच्या हाती आता चेंडू सुपूर्द केला जाईल. गोलंदाजीला येतोय गोलंदाज गौरव खाटे. गौरव काटे पाहूया आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये धावा अगदी चांगल्या पद्धतीने आल्यात, जेथे शुभम मात्रने केलेली फलंदाजी खऱ्या अर्थानं अप्रतिम स्वरूपाची होती. त्याची बॅट मात्र चांगल्या पद्धतीने बोलत असताना आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये ओमकार पाटील एक दिग्गज खेळाडू आहे, त्याचा मात्र त्याने खरपूस समाचार घेतला. कॅप्टन वरती त्याने मात्र आक्रमण केली, अटॅक केला. षटक क्रमांक सेकंड गौरव काटे जो मातोळी संघाचाच खेळाडू आहे. ऋषी राऊतचा एक खूप मोठा चॅलेंज त्याच्या समोर असेल, कारण ऋषी राऊत म्हटलं की तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि परिपूर्ण हा खेळाडू, आणि मैदानावरती तो ज्यावेळी बॅटिंग करताना त्याचे फटके बघण्यालायक असतात. अगदी क्लासिकल फलंदाजी करण्यासाठी तो नेहमी ओळखला जातो. यावेळी ऋषी राऊत आपल्या मनगटातील ताकद मैदानावरती दाखवून देत असताना त्याने डीप बॅकवर्ड स्कोअर लक्ष्या बाहेर येतोय एक लांब पल्ल्याचा शानदार षटकार. दर्णे गुरुजी आमचे स्टॅटिस्टियन सांगतायत की या स्पर्धेतील 25वा षटकार मात्र ऋषिकेश राऊतच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. गौरव काटेवरती आक्रमण केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती अफलातून स्ट्रोक. पुन्हा एकदा ऋषी राऊतच्या बॅटमधनं अगदी लांब पल्ल्याचा गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवस निघालणारा षटकार.
मैदानावरती आपण पाहतोय ऋषी राऊत आहे आणि मी का रायगड जिल्हा लेदर क्रिकेट संघाचा कॅप्टन आहे त्याने दाखवून दिले सलग 2 चेंडूवरती त्याने मात्र 2 मोठे हिट खेळलेत ऋषी राऊतची फलंदाजी मैदानावरती आता बहरलेली पाहायला मिळते त्याच्या बॅटमधनं मात्र आपण पाहतोय एकामागोमाग एक मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत धावफलकावरती तर धावा लागल्यात 25 येथे मात्र काय खेळलं जाते तर येथे चकवलं होतं ऋषी याला आणि अशा पद्धतीच्या कॅचेस या मात्र पकडावाच लागतील अनिकेतने खूप मोठी चुकी केली आहे ऋषी राऊत सारखा फलंदाज बॅटिंग करतोय आणि त्याचा झेल सोडणं महागात पडू शकतो अशा पद्धतीचे हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्व्हर्ट करावं लागतील चांगल्या पद्धतीने तुम्हाला मात्र फिल्डिंग करावं लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच फलंदाजी गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षणात सुद्धा अनन्यसाधारण महत्व असतं ऋषी राऊतचा सोडलेला झेल अद्याप पाथोळ संघाला कितपत महागडा ठरणार दोन्ही फलंदाज मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी करतायत शुभम मात्र यावेळी मात्र आपण पाहतो अलॉंग द कार्पेट ऑफ ड्रॉइंग लगावतोय लॉंग ऑफ प्रिझनला तेथे क्षेत्ररक्षक आहे सिंगल मिळते धावफलकावरती 91ची भर होते आणि धावसंख्या आता मात्र 27च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे चांगल्या पद्धतीची फलंदाजी मात्र आपण पाहतोय पहिला फलंदाज अगदी लवकर बाद झाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंदरम्यान झालेली पार्टनरशिप खऱ्या अर्थानं बहरलेली पाहायला मिळते चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय सामना पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय ऋषी राऊत या दरम्यान मात्र आपण पाहतोय पुलचा फटका अटेम्प्ट जरूर करतोय डीप मिड विकेट रिसनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय सिंगल येते या चेंडूवरती आता मात्र आपण पाहतोय गौरव काठे याने कमबॅक केलेलं चित्र पाहायला मिळते कारण पहिल्या काही चेंडूंवरती त्याच्या बॅटमधनं मोठे त्याच्यावरती ऑपोजिट संघाकडनं मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले होते पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय तो अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय यानंतर होणारा सामना विनर वर्सेस विनर म्हणजे जय हनुमान मैदान आणि सिद्धी आणि समंतलन कुरुळ इथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळालं कमबॅक कशा पद्धतीने करायचं ना हे मात्र गौरव काठे याने मैदानावरती दाखवून दिले पहिल्या 2 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती तब्बल 28 धावांची गती आपण पाहतोय अगदी वेगाने उंचावत असताना पाहायला मिळते पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकात सुद्धा धावसंख्येचा लेख धावसंख्येचा ग्राफ मात्र आपण पाहतोय अगदी वरच्या दिशेने पाहायला मिळालाय धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी करण्यासाठी आता 3ऱ्या ओव्हरमध्ये सज्ज होते गोलंदाज निश्चितपणे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्टॅटिस्टियन्स मधलं एक खूप मोठं नाव धरणे गुरुजी आणि ते मात्र काउंट करतायत की 50वा निर्धाव चेंडू मात्र इथे आलेला आहे रितेश राऊत हा गोलंदाज मात्र आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय 3ऱ्या षटकामध्ये तो पाहूया आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धावा आल्यात आता हे 3रं षटक दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे कुठेतरी आपण पाहिलं ऋषी राऊत ज्याने मागील षटकामध्ये केलेले विध्वंसक फलंदाजी पण त्यानंतर मात्र गौरव काठेने केलेलं शानदार कमबॅक सुद्धा मैदानावरती पाहायला मिळालं ओव्हर क्रमांक 3 रितेश राऊत आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय समोर मात्र ऋषिकेश राऊत आहे पाहूया तो कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आता ओहो अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला चांगल्या पद्धतीने त्याने मात्र चेंडूवरती डिलिव्हर केलाय चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू टाकला अद्याप पाथोळी संघासाठी आपण पाहतो अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे षटक असणार आहे यावेळी मात्र ऋषिकेश राऊतने लगावलाय एक मोठा फटका स्टँड अँड डिस्पास स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या बाहेर आला एक शानदार दर्जेदार
षटकार. राऊतच्या बॅटमधनं आलेला हा चौथा मोठा षटकार. खऱ्या अर्थानं बिग ब्लास्ट मध्ये त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. त्याने आज सर्वांनाच प्रभावित केले. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टिपिकल ऋषिकेश राऊत ब्रँडेड षटकार. ही इज ऑन दी फायर नाव. ती कुठे करायची हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे रितेश राऊत वरती. ऋषिकेश राऊत आपण पाहतोय कॅप्टन अगदी वन मॅन शो वन मॅन आर्मी या पद्धतीने आपली फलंदाजी मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. सिंगल मात्र घेतली जाते. धावफलकावरती एका धावेची भर पडते आणि आता धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 47 धावा पाहायला मिळतात. अजिंक्य बिल्डिंग्स अँड डेव्हलपर चोरुणे संघ अगदी भन्नाट कामगिरी मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळतोय. कुठेतरी 3 या धावसंख्येवर पहिली विकेट पडली आणि त्यानंतर 44 धावांची एक महत्वपूर्ण अशी पार्टनरशिप शुभम आणि ऋषिकेश या दोन्ही खेळाडूंदरम्यान पाहायला मिळाले. यावेळी मात्र शुभम मात्रेच्या बॅट मधला सुद्धा एक मोठा धमाका. या षटकातील हा तिसरा मोठा षटकार. चौथा मोठा आपण पाहतोय अगदी उच्चांकी धावसंख्या पाहायला मिळते. 3 षटकांमध्ये 53 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र प्रसाद भगत पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये अगदी तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. एक्सक्लुझिव्ह बॅटिंग पाहायला मिळाली. आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट बचाव या पद्धतीने झालेले बॅटिंग अगदी तोडफोडवाली फलंदाजी शुभम मात्रे आणि ऋषिकेश राऊत यातूनही फलंदाजाने केले. ऋषिकेश आपल्या वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू फरार होतो सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतो. क्षण चांगल्या पद्धतीने हल्ला चढवला जातोय. या पद्धतीचे चेंडू जर तुम्ही ऋषियाला टाकाल ना तर हेच उत्तर मिळेल. पुन्हा एकदा वन्स अगेन बिगी बाय ऋषिकेश राऊत.
वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती ऋषिकेश मात्र आता बॅटिंग करतोय आणि धावफलकावरती धावा लागल्यात 63 धावा. अगदी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळतोय तो अजिंक्य बिल्डिंग्स अँड डेव्हलपर्स चोरंड संघ. चांगल्या पद्धतीने धावसंख्या रचण्याचा मानस मनोदय पाहायला मिळतोय. ऋषिकेशने खऱ्या अर्थानं ही इनिंग अगदी चांगल्या पद्धतीने सजवले. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आता तो मात्र झळकावणार का ते पाहणं सुद्धा रिंगणदार ठरणार. धावफलकावरती मात्र आपण पाहतोय एकंदरीत 63 धावा आल्या, त्यामध्ये 8 षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत. अगदी तुफानी, विस्फोटक, वादळी आणि वेगवान खेळी मात्र ऋषिकेशकडनं पाहायला मिळाली. कमालीची फलंदाजी त्याने आज मात्र सर्वांनाच प्रभावित केले. इम्प्रेसिव्ह कामगिरी तो मात्र मैदानावरती करत असताना पाहायला मिळते. ओहो, यावेळी मात्र ऋषिकेशला चकवा दिलाय. स्विंग अँड मिस, चांगल्या पद्धतीने कमबॅक केले. क्रिकेटमध्ये तुमच्या कमबॅकला सुद्धा खूप महत्व असतं आणि हे तेच पुनरागमन ते करून दाखवले गोलंदाज प्रसाद भगत याने. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी लेफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर, त्या कारणास्तव पंचांनी सांगितलं येस इट इज वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 64. 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय इनिंग सेट केले. डावाची जडणघडण मात्र आपण जर पाहिले ना तर अगदी चांगल्या पद्धतीने झाले. यावेळी ऋषिकेशने लगावला मोठा फटका. 50चा टप्पा मात्र ऋषिकेशने कंप्लीट केले. शास्त्रकीय माळी समाज प्रीमियर लीग मधला पहिला अर्धशतक नोंदवले ऋषिकेश राऊत या फलंदाजाने. अक्षरशः पेटून उठलाय. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये त्याने प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट केले. अगदी पहिल्या चेंडूपासूनच त्याने मात्र धमाकेदार इनिंग केले. जणू काही की ही मोरून येताना तो सेट होऊन आला की काय या आविर्भावातच त्याने आज बॅटिंग केले. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका मोठा आलाय. फील्ड प्रोटेक्शन नाहीये. चेंडू गाठ सीमा रेषा. चौऱ्याहत्तर धावा आपण डावफलकावरती पाहतोय. येथे मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. सिंगल घेतली, डबलचा प्रयत्न आणि डबल सुद्धा आपण पाहतो अगदी वेगात कंप्लीट केली जाते. 76 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी आवश्यकता असणार आहे 77 धावसंख्येची. एक खूप मोठं टार्गेट पाहायला मिळते. तब्बल 73 धावांची खूप मोठी पार्टनरशिप या दोन खेळाडूंदरम्यान पाहायला मिळाली. या स्पर्धेतील ऋषी राऊतने झळकावलेलं पहिलं अर्धशतक खऱ्या अर्थानं या डावाचं वैशिष्ट्य ठरले. अठ्ठावन्न धावांची बहरदार इनिंग ऋषिकेश राऊतने पेश केले आणि त्याच्या या सुंदर कामगिरीबद्दल निलेश नाईक चौल या ₹100 पारितोषिक त्याला मात्र आलेला आहे. चला टॉस करायला यायचं आहे आणि पुढील सामना जसा चालू होईल तसा मी घेऊन जातोय वेदांत कंटक याचकडे. चला टॉस करायला जय हनुमान मल्ल्यान सिद्धी अँड समंत इलन कुरुळ. चला टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे.
जय हनुमान मल्याण संघ नाणेफेक जिंकलाय पुढच्या सामन्याची. तत्पूर्वी मित्रांनो सुरू असलेला सामना आहे. दरणे गुरुजी सांगतायत गुरुजी सामना आहे तो म्हणजेच आद्य सप्लायर्स म्हात्रोळी आणि त्यांच्या विपक्ष खेळणारा संघ आहे अजिंक्य बिल्डिंग्स अँड डेव्हलपर्स चोरंडे. या दोन संघांच्या दरम्यान सामना आहे. तत्पूर्वी मल्याण संघ आपण फक्त आपली प्लेइंग 11 द्यायची आहे. चला मित्रांनो लगेचच आपण सामना सुरू करणार आहोत. एकीकडे जर पाहिलं तर आद्य सप्लायर्स म्हात्रोळी आहे, दुसरीकडे अजिंक्य बिल्डिंग्स अँड डेव्हलपर्स चोरंडे संघ आहे. आणि इथे मात्र बातमी येते न्यूज फ्रॉम द सेंटर इज की अजिंक्य बिल्डिंग्स अँड डेव्हलपर्स संघानं माळी समाज प्रीमियर लीगची सर्वाधिक धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर लावलेली पाहायला मिळाली. म्हणजे तब्बल 76 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी 77 धावांची गरज आहे आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघाला. तर चला मित्रांनो पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. निश्चित रूपानं ज्या ठिकाणी अप्रतिम असा सामना सुरू आहे. एकीकडे आद्य सप्लायर्स म्हात्रोळी आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर अजिंक्य बिल्डिंग्स अँड डेव्हलपर्स चोरंडे संघ आहे. आणि असं असताना चोरंडे संघाने जर धावफलकावर 76 धावा लावल्या असतील तर जिंकण्यासाठी 77 धावा आता कशा प्रकारे चेस केल्या जातील. एकीकडे स्ट्राईक एंडवर आलेला फलंदाज नवीनच द्यायचं ना गेल्यावर नाही तुझा अजून अर्पण गुरव आलाय आणि नॉस्ट्राईक एंडवर कर्णधार ओमकार पाटील. अर्पण गुरव मॅन फ्रॉम चिराड, दुसरीकडे ओमकार पाटील मॅन फ्रॉम कारले. अशी ही जोडी या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज हितेश राऊत. निश्चितपणे तुम्ही जर धावफलकावर 4 षटकांमध्ये 76 धावा लावल्या असाल तर तुम्ही एका बाजूने कम्फर्टेबल असाल कारण ही धावसंख्या भरपूर आव्हानात्मक आहे. परंतु दुसरीकडे दरणे गुरुजी मागच्या सामन्यामध्ये करण म्हात्रेनं चेसिंग करताना काय केलं होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि असं असताना निश्चितच इथे मात्र पंचांचा इशारा जर सामना चालू करण्याचा आला असेल तर आता मात्र जिंकण्यासाठी 77 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे परंतु गोलंदाज हितेश राऊत देखील त्याच कॅलिबरचा, त्याच पोटेन्शियलचा, त्याच क्षमतेचा गोलंदाज आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं हितेश पाटील कशा प्रकारे चेंडू फेकणार हे देखील पाहणं गरजेचं. पुढचा चेंडू यावेळी मात्र शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरून थोडासा उसळी घेणारा चेंडू. चेंडूला पाहिलं, चेंडू खेळत असतो. आणि असं असताना आज देखील या स्पर्धा अमितजी नाईक यांच्या माध्यमातून जो आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघ आहे तो खेळताना पाहतोय. आणि इथे मात्र अप्रतिम कामगिरी करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू
यावेळी मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, थोडासा फ्लायटेड चेंडू देखील म्हणू शकतो, कारण चेंडू ज्यावेळी हातातून सुटला त्यावेळी असं वाटलं होतं की बीमर जाईल की काय, परंतु चेंडू नंतर लँड झाला आणि लँड झाला तो लोअर फुलटॉस स्वरूपात झाला. या चेंडूवर एक धाव आली, एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 धावा. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत आणि जिंकण्यासाठी 77 धावांची जर गरज असेल तर आता मात्र 21 चेंडू आणि 70 धावांची गरज गुरुजी या ठिकाणी जिंकण्यासाठी आहे. पण या 3 चेंडूंवर कशा प्रकारची कामगिरी आता करणार ओमकार पाटील ते देखील पाहणं गरजेचं, कारण ओमकार पाटील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमी आपण ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना पाहिला आहे आणि तोच ओमकार पाटील आज जर पाहिलं तर आपल्या संघाचं ओझं, आपल्या संघाला कुठेतरी पुढे नेण्याचं काम करताना दिसतोय. पुढचा चेंडू यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली, बॅट तर फिरली होती, हलकासा आवाज देखील आला आणि पंचांचं बोट वरती जाईल तेवढ्यात ओमकारनं देखील काढता पाय घेतला आणि इथे मात्र पहिला गडी बाद झाला. आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघाचा कॅप्टन मात्र इथे डक आउट स्वरूपात बाद होतोय. निश्चित रूपानं आतापर्यंतचा जो खेळ कोणी घेतला बॉल जुना इथे कोण नव्हता, आपण कोणच नव्हतो, कोणाला नाही ठेवलेलं, कोण ठेवले आहेत लपून ठेवले आहेत ना, ठेवलेत की जुने बॉल कोणाला दिले मागतात, नाही नाही जुने बॉल दिले पोलीस देऊ नका हा ठेवलेच ना. नवीन फलंदाज सुमित भगत आलाय. निश्चित रूपानं सुमित भगत हे देखील एक मोठं नाव आहे, परंतु ते नाव नाही आहे, हे नाव वेगळं आहे. कारण एकीकडे आपण अलिबाग तालुक्यामध्ये सुमित भगत मॅन फ्रॉम नवकार पाहतो, दुसरीकडे आज मात्र आवाजचा सुमित भगत आहे आणि नक्कीच इथे मात्र चांगला फटका आलाय सुमितच्या माध्यमातून. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव धावून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील धावून पूर्ण. चौकार घोषित केलाय. अकरा धावा धावफलकावर, अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूचा पाहिजे तसा फायदा घेता आला नाही. निश्चित रूपानं या चेंडूला निर्धाव घोषित केलं. पहिल्या षटका अखेर 11 धावा आल्यात आणि आता मात्र जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 66 धावांची गरज, म्हणजे विचार केला दरणे गुरुजी तर प्रतिषटक 22 धावांची आता गरज आहे. आणि या क्षात्रे माळी समाज प्रीमियर लीग मध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल तर प्रतिषटक 22 धावा करणं गरजेचं असेल. आता आव्हान टिकवायचं म्हटलं तरी या ठिकाणी पहिल्याच राऊंडचा सामना आहे, त्यामुळं विजय पराजय दोन्ही पैकी काहीही झालं तरी तुमचं आव्हान टिकलेलं राहणार आहे. परंतु जो संघ विजयी होतो त्याला एक मग सेफ साईड मिळते, मग तुम्ही आणखी एक सामना तुमचा जो होईल तो तुमचा सामना विजयी व्हा, पराभूत झाला तरी देखील तुम्हाला मग फायदा असतो. परंतु पहिला सामना जो संघ पराभूत होतो त्याला देखील मग 2 संधी पुन्हा मिळतात, परंतु पहिल्या संधीमध्ये जर तो संघ पराभूत झाला तर सलगचे 2 सामने हारला म्हणून त्या संघाला बाहेर देखील जावं लागतं. म्हणजे विचार करायचा झाला तर इथे मात्र आता तुम्हाला जिंकायचं असेल तर कुठेतरी निश्चित रूपानं आपल्याला थोड्याफार धावा या बनवाव्या लागतील. म्हणजे जिंकण्यासाठी 18 चेंडू 66 धावांची गरज आहे, तशी विचार केला तर अशक्य असं नाही आहे. कारण शेक्सपियरनं सांगितलंय की नथिंग इज इम्पॉसिबल, कुठलीही गोष्ट अशक्य अशी नसते, परंतु शक्य करून घेणं देखील आपल्या हातात असतं. कारण असं म्हणतात प्रसंग परीक्षा घेत जातात, आपण क्षमता सिद्ध करत जायचं असतं आणि तीच क्षमता आता आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघाला सिद्ध करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच अर्पण गुरव, ज्याच्या माध्यमातून एक षटकार आलेला आपण पाहिला, परंतु त्यानंतर मात्र थोडीशी जी आहे ती फलंदाजी डगमगलेली देखील दिसून आली. मिलिंद म्हात्रे वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पहिला चेंडू अर्पणसाठी, पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, अप्रतिमरित्या चेंडू फेकला. गुडलेन स्पॉटवरून स्किट होणारा चेंडू नेहमीच धोकादायक ठरलाय फलंदाजांसाठी आणि तीच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे मोठा फटका घेण्यापासून वंचित ठेवलं. निर्धाव चेंडू घोषित केला पंचांनी, पंचांचा इशारा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निश्चितच मित्रांनो चौथा सामना सुरू आहे.
पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूची आउटर एज लागली, चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलं. त्या ठिकाणी हितेश आहे, त्यानं चेंडू अडवला, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली. पण आपण सांगत होतो की चौथा सामना सुरू आहे आणि असं असताना आज आलेले हे तीनही पंच, कारण गुरुजी पंच प्रत्येक ठिकाणी असतात, सर्व पंच हे नावाजलेले असतात, परंतु कित्येकदा खेळाडू आणि पंचांचं पटल्याचं आपण पाहून घेत नाही किंवा पटत नाही किंवा पटलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु हे तीनही पंच आहेत ज्याने आळीपाळीने आपली भूमिका बजावली, परंतु आतापर्यंत कुठल्याही खेळाडूने पंचांवर कुठलं ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे. एवढी पारदर्शी कामगिरी पंचांच्या माध्यमातून देखील या क्षात्रेखे माळी समाज प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. निश्चित रूपाने या चेंडूवर देखील एक धाव येईल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 13 धावा आल्यात. 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच अशुभ मानला गेलाय, परंतु असं असताना या ठिकाणी शुभ काय अशुभ काय या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करण्याचा मानस, चांगली फलंदाजी करण्याचं धाडस आणि चांगली फलंदाजी करण्याची क्षमता ठेवून या ठिकाणी फलंदाजी करायला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिलिंद म्हात्रे सज्ज होईल. धावसंख्या कुठेतरी अडकलेली आहे, सिंगल डबलचं काम आता नाही आहे. इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील, परंतु मिलिंद म्हात्रेचा अनुभव मात्र या ठिकाणी पणाला लावलेला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक स्थिरावतंय, ते म्हणजेच 13वर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी मात्र लाऊड अपील झाली, पंचांकडे दाद मागितली आणि मी म्हटलं होतं पंचांची भूमिका नेहमीच स्थिर राहिलेली आहे आणि असं असताना यावेळी देखील अगदी प्लम पकडला आणि फलंदाजाला पंचांनी बाद घोषित केलं. इथे मात्र फलंदाज बाद होऊन तंबूत परतला. अर्पण गुरव ज्याच्यावर मोठी जबाबदारी होती, ज्याच्याकडून भरपूर काही अपेक्षा होत्या, तो मात्र या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतलाय. आणखी एक हादरा बसलाय आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघाला. निश्चित रूपानं आता मात्र या ठिकाणी जिंकायचं असेल तर कुठेतरी दर्णे गुरुजी भरपूर धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज दुसरी गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज आहे तो म्हणजेच मिलिंद म्हात्रे. अंतिम चेंडू घेऊन नवीन फलंदाज रितेश राऊत आलाय. रितेश राऊतकडे देखील चांगली क्षमता आहे, रितेश राऊतकडे देखील मोठे फटके आहेत आणि असं असताना सामन्यामध्ये जर पाहिलं तर गुरुजी कुठेतरी आता जिंकण्यासाठी निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर 13 चेंडू आणि 64 धावांची गरज, म्हणजे सामना हा लांब चाललेला पाहायला मिळतोय म्हात्रोळी संघापासून. यावेळी मात्र चांगला फटका आहे, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावत आलाय आणि त्याने मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. बॅक टू बॅक दुसरा विकेट मिळवला गेलाय मिलिंदच्या माध्यमातून. इथे मात्र आणखी एक गडी बाद झाला आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघाचा. तर 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच अशुभ मानला गेलाय. खरं तर शुभ अशुभ असं काही नसतं आणि आपण अंधश्रद्धा मानत देखील नाही, परंतु एक माइंड सेट असतो आणि त्या माइंड सेटमुळं आता जर पाहिलं तर 13ची भीती कित्येकांच्या मनात पाहायला मिळते. म्हणजे जर पाहिलं तर पृथ्वीवर 70% पाणी हे समुद्राचं आहे आणि असं असताना समुद्रामध्ये ठिकठिकाणी जहाजांचे अपघात होतात, कित्येकदा विमानं पडतात, परंतु एकच ठिकाण आहे जे नेहमी हायलाईट होतं, ते म्हणजेच बर्मुडा ट्रँगल. आणि बर्मुडा ट्रँगलमध्ये जास्तीत जास्त जहाजं बुडतात, जास्तीत जास्त विमानं पडतात असं ज्यावेळी म्हटलं जातं, त्याच प्रकारचं ह्या 13 ह्या आकड्याचं आहे. म्हणजे विकेट तर कित्येक
प्रत्येक धावसंख्येवर पडतात, 5 वर पडतो, 10 वर पडतो, 15 वर पडतो, परंतु नेहमी हायलाईट काय होतं तर 13 या आकड्यावर जेव्हा आपण विकेट पाहताना पाहतो तेव्हा म्हणतो की 13 हा आकडा पूर्वीपासून अशुभ ठरलाय आणि असं असताना तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिला चेंडू हलक्या हाताने कटवून काढलाय बॅकवर्ड पॉइंट रिजनला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. निश्चित रूपानं 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या होईल 15. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू 62 धावांची गरज, म्हणजे लगभग प्रति चेंडू षटकाराचीच गरज आहे आणि या धावा इथून चेस करणं म्हणजे अशक्य म्हणता येणार नाही, परंतु कठीण मात्र नक्की आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजायचे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. असं म्हणतात घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. इथे मात्र ना घी सीधी उंगली से निकल रहा है ना उंगली टेढ़ी करके निकल रहा है. आणि इथे आपण आता घीचा डब्बा फोडू देखील शकत नाही आहोत, कारण सामन्यात मात्र आपल्याला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. नक्कीच पण सर नाही फोडता येणार, कारण समोरचा संघ देखील तेवढाच ताकदवर संघ आहे. चेंडू हवेत, झेल खाली क्षेत्ररक्षक, प्रयत्न झाला परंतु हवेचा ओघ वरून जास्त असल्यामुळं कुठेतरी चेंडूला आणि क्षेत्ररक्षकाला मिसअंडरस्टँडिंग झालं. इथे मात्र जज झाला नाही चेंडू. या चेंडूवर 1 धाव आली आणि एका धावेच्या साह्यानं 2 धावा आल्या, माफ करा, आणि 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा झाल्या. त्यामुळेच 18 धावा, 9 चेंडू, 59 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. इथे मात्र लाऊड अपील, पंचांकडे दाद, आणि बघा पंचांनी आपल्या ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा आकाशाकडे बोट दाखवलंय आणि सांगितलंय फलंदाज बाद झालाय. आणखी एक गडी बाद झाला आदल्या सप्लायर्स मात्रोळी संघाचा. कमांड इजी. आणि गुरुजी LBWचा विकेट देखील कसा आहे बघा ना. लगान चित्रपट प्रत्येकानं पाहिला असेल, त्याच्यामध्ये जेव्हा ते गावकरी इंग्रजांचा तो क्रिकेट पाहत असतात त्यांना क्रिकेट म्हणजे काय माहिती नसतं आणि पंच वारंवार असं काय झालं की वरती आकाशाकडे बोट दाखवतात तेव्हा ते वरती पाहतात आणि नंतर विचारतात की ई क्या कर रहा है. तो म्हणतो आपनी अम्मा को याद कर रहा होगा. तर त्या प्रकारे आपण LBWचा विकेट म्हणतो की कित्येक स्पर्धांमध्ये LBWचा विकेट नक्कीच सर आपण बघतो की LBWचा विकेट दिला जात नाही, परंतु पंच जर दक्ष असतील तर हा विकेट देखील क्रिकेटमध्ये नेहमीच इम्पॅक्ट ठरताना पाहायला मिळतो. या चेंडूला देखील मोठा फटका मारायचा होता, पण या चेंडूवर कुठल्याही प्रकारे धाव आली नाही, कुठल्याही प्रकारे कनेक्शन झालं नाही. निर्धाव चेंडूचा खेळ झाला. 7 चेंडू 59 धावांची अजूनही गरज आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं इथून या धावा चेस करणं म्हणजे आता निश्चित रूपानं कुठेतरी कठीण होऊन बसलंय. हा देखील अप्रतिम चेंडू, हा देखील निर्धाव चेंडू आलाय. निश्चित रूपानं आता मात्र सामन्यामध्ये अंतिम षटक, औपचारिक षटक बाकी राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. इथे आपल्याला कुठल्या रन रेटची भीती नाही आहे. इथे आपल्याला जर पाहिलं तर 6 लीगल चेंडू टाकले तर त्याच्यावर प्रत्येक चेंडूवर षटकार आला तरी 36 धावा येतील. त्यामुळे इथे आता अजिंक्य बिल्डिंग्स अँड डेव्हलपर्स चोरंडे संघ जो आहे तो संघ काहीतरी एक्सपेरिमेंट करू शकतो. म्हणजे सामने अजून आपल्याला खेळायचे आहेत आणि असं असताना आपल्याला जर पुढच्या सामन्यामध्ये चांगला पवित्रा घ्यायचा असेल तर मात्र आपण एक आणखी गोलंदाज वापरून पाहू शकता किंवा आपल्या प्रीमियम गोलंदाजाला आपण बिनधास्त ठेवू शकता. आणि असं असताना कर्णधारानं इनिशिएटिव्ह घेतला, स्वतः चेंडू हातात घेतलाय आणि ऋषिकेश राऊत हे नाव मात्र इथे मात्र आता पुढे आलंय. LBWचा विषय सुरू होता. वीरेंद्र सेहवाग यांचा एक इंटरव्ह्यू झाला होता आणि त्यावेळी वीरेंद्र सेहवाग यांना विचारलं होतं की तुम्हाला क्रिकेटमधला एक रूल बदलायचा असेल तर तुम्ही काय कराल. ते म्हटले होते की LBWचा जो विकेट आहे तो विकेट मी बंद करेन, कारण सर्वाधिक ते LBWच्या जाळ्यात सापडले होते. आणि असं असताना LBW जर नसेल तर फलंदाज फ्रीली खेळू शकतो, परंतु हीच गोष्ट ध्यानात ठेवली आणि त्याच्यानंतर LBW जर पाहिला तर अंमलात आणला. परंतु तो देत असताना पंचांची भूमिका किती दक्ष आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू, पहिला चेंडू ऋषिकेश राऊतच्या माध्यमातून आलाय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढला गेलाय. 1 धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावा झाल्या, त्यामुळेच 19 धावा. 5 चेंडू आणि 58 धावांची गरज. प्रति चेंडू, प्रति षटक नाही, प्रति चेंडू आता 12ची सरासरी आहे. पुढचा चेंडू, हा देखील निर्धाव चेंडू आहे. 4 चेंडू आणि 58 धावांची गरज. बघा मित्रांनो, अगदी थंड, अगदी शांत असा सामना सुरू आहे.
आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघानं या सामन्यामध्ये जी कामगिरी केली ती थोडीशी नाराज करणारी होती, पण एक सामना खराब खेळला म्हणून कुठला खेळाडू वाईट होतो का? नक्कीच या चेंडूवर षटकार येईल, मोठा फटका येईल. त्यामुळं एक सामना खेळाडू चांगला देखील ग्रेट देखील ठरत नाही आणि एक सामना खराब झाला म्हणून कुठला खेळाडू वाईट देखील ठरत नाही. तुमची कन्सिस्टन्सी काय आहे ते पाहणं गरजेचं असतं आणि असं असताना निश्चित रूपानं ती कन्सिस्टन्सी या ठिकाणी राखणं सर्वप्रथम गरजेचं आहे. म्हणजे म्हात्रोळी संघ या सामन्यात पराभूत झाला असेल तर म्हात्रोळी संघाचा खेळ खराब नाही आहे किंवा चोरंडे संघ चांगला खेळला असेल त्यामुळे हा संघ देखील ग्रेट ठरत नाही आहे. तुम्ही पुढच्या सामन्यामध्ये आता काय कराल हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र दोन चांगले सामन्यामध्ये विजयी झालाय. नितीनजी अधिकारी यांचा हा संघ आहे. आतापर्यंत अप्रतिम कामगिरी या संघानं केलेली पाहायला मिळाली. हा देखील चेंडू मोठा आलाय. ऋषिकेश राऊतला समजलंय या सामन्यामध्ये ठीक आहे ऋषिकेश, पण पुढच्या सामन्यामध्ये या चुका करून चालणार नाहीत, कारण आता आपल्याकडे सेव्ह करायला धावा होत्या. नसत्या तर काय झालं असतं. फलंदाजाने मात्र आपला प्रखरता दाखवली. पुढच्या सामन्यामध्ये मला मागं ठेवू नका, मला पुढं आणा, कारण 6व्या क्रमांकावर प्रसाद आला होता फलंदाजीला, पण आता मात्र तो सांगतोय की मी दुसऱ्या क्रमांकावर देखील चांगली फलंदाजी करू शकतो आणि हीच गोष्ट ध्यानात ठेवणं गरजेचं होतं. याच्यानंतर विनरची मॅच होईल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा विनर, त्याच्यानंतर 2 सामने लुजरच्या माध्यमातून होतील आणि त्याच्यानंतर आणखी 2 सामने होतील. या ठिकाणी चांगला फटका आलाय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. सामना संपलाय आणि या सामन्यामध्ये विजयी झालाय अजिंक्य बिल्डिंग्स अँड डेव्हलपर्स चोरंडे संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे हार्दिक आभार. तत्पूर्वी मित्रांनो, यानंतर होणारा सामना जय हनुमान मल्याण विपक्ष सिद्धी अँड समंथा 11 कुरुळ. तर मी या सामन्यामध्ये पहिल्या सत्राचं समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतो पराग पाटील, मॅन फ्रॉम मल्याण यांच्याकडे.